नमस्कार मित्रांनो, मी भूजल शोधक जनार्दन शिंदे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, मुक्काम पोस्ट ब्राह्मणगाव. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी माहिती दिली होती एका व्हिडिओमध्ये का वासनीच्या एलाजवळ पाणी असतंय, पाण्याच्या लाईन असतात. तर मित्रांनो, एका शेतकरी मित्राची कमेंट अशी आली की खोटी माहिती पसरवू नका, मी वासनीच्या एलाजवळ बोर घेतलाय, 450 फूट बोर फेल गेलाय. तर मित्रांनो, हे असे कारण कधी होतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. जे नवीन पाणी शोधक असतात त्यांच्याकडून अशा गलत्या होऊ शकतात. कारण काय असतं, त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला नसतो किंवा ज्यांनी माहिती दिलेली आहे ती पूर्ण माहिती त्यांनी ऐकलेली नसती. अर्धावट माहिती ऐकून त्यांनी ते शिकलेलं असतं आणि ते शिक्षण त्याचं परिपूर्ण झालेलं नसतं त्याच्यामुळे असं होऊ शकतं. आणि असं असतं मित्रांनो का प्रत्येक वासनीच्या यालापाशी पाणी असं नाही. वासनीच्या रुटीच्या आपट्याच्या झाडाजवळ पाणी असतं, पण ते झाड कशा स्वरूपाचं असावं, त्याची रचना कशी असावी हे सर्वप्रथम आपल्याला कळायला हवं. त्यानुसार त्या झाडाजवळ किती पाणी निघन याची आपल्याला खात्री देता येते. तर मित्रांनो, झालं असेल असे तिथे का वासनीचा एल म्हणून नवीन पानाळ्याने सांगितलं असेल, तिथं लाईन बरोबर शोधल्या नसेल. वासनीच्या एलाजवळ लाईन अंगठ्यासारख्या बी असतात किंवा मोठाल्या बी असतात. तर तिथं बारीक बारीक करगळीसारख्या लाईन लागल्या असेल आणि हाय पॉवरची गाडी असल्यामुळे त्या लाईनमधून पाणी, बोरमधून पाणी वर आलं नसणार आहे आणि तो बोर फेल गेला असं असणार आहे. वासनीच्या एलाची रचना ही अशी एकदम ताजा येल पाहिजे, हिरवागार पाहिजे, काळपट नसायला हवा. त्याला उन्हाळ्यात देखील ताज्या डिऱ्या यायला हव्या. त्याच्याजवळ चांगलं पाणी मिळण्याची शक्यता असते. तरीसुद्धा तिथं पण मित्रांनो परिपूर्ण अभ्यासपूर्वक लाईन शोधून, झरे शोधून पॉईंट काढावा लागतो. झाडाच्या भरोशावर राहून जमत नाही. त्यामुळं माझं या शेतकरी मित्राला सांगणं आहे, मित्रा, खोटी माहिती सरासरी कोणी देत नाही. कारण ज्याला अभ्यास आहे, ज्याच्याकडे अभ्यास आहे तोच व्यक्ती माहिती देऊ शकतो, अन्यथा कोणी माहिती सांगू शकत नाही. त्याला माहीतच नाही काय तर ते काय सांगणार आहे. हे बोलून मी थांबतो. जय जवान, जय किसान, रामकृष्ण हरी.